बक्की गप सांगून याचं कळत नाही का आमच्या बरोबर आलाय आमच्या बरोबर थांबायचं ना हो का तुझ्या बरोबर आली नाही मी बोलायचं तरी असते बक्की चला थांब असता नाही आधीपासून बघा झाला वाटतं चालू झाला तर हॅलो गाय मी आणि माझे मित्र विकास भाई पुरा दिन आणि बघते तिथे आज आज आम्ही चाललोय मज्जा करायला आम्ही चाललोय ट्रिपला अजून दोघं जण मागणे येतात ते आणि हा जाऊन दे कोण तू कोण प्रमोद हिंगे आणि आपल्याबरोबर अजून बाकीचे पंचर लोक आलेले आहेत विकास प्रमोद शंभू देवेनी इथं चाललंय मॅच हारायचं अजून दोघं जण आलेले आहेत तुम्हाला दाखवतो मी आपल्या बरोबर आहेत 2 4 6 7 जण आम्ही चाललोय ट्रिपला आणि ही आहे अचानक भयानकवाली ट्रिप से हाय आता आम्हाला कळलंय की आम्हाला कुठे जायचं तेच माहित नाही आणि मा तोंडात शिव्या देतात भाई ह्या शिव्या काही माझ्याकडनं बाय आमचं तर चाललंय आता इथंच बसून आमची ट्रिप साजरी करावी आणि हा CSK हारली अरे भाई मला कळत नाही काय करायचं आता नाही माहिती बघू आम्ही डायरेक्ट पोचल्यावर व्हिडिओ काढतो चला प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय आणि आता बसने सोडून गाड्यांनी जायचं एक गाडीची सोय करायला गेलेत आता दोघं जण आता बघू म्हणजे मी पुढचे अपडेट देईन तुम्हाला गाडीवर बसल्यावर कळून की नक्की कसा काय विषय आणि कुठे जायचं ते अजून नाही ठरलं गाडी आता जोडतं का फाडते विकेने पास पाडलेला आहे तरी पास पाडलेला आहे विकेचा आता विकेला घरी जायला काय पास नाहीये विकेला जाणार आहे पण ते बघून विक्याचा पास घेऊन आलतो मोठ्या आणि मोठ्याने पास पाडला पास नव्हता तर आम्ही बसमध्ये एक तिकीट उचललेलं होतं बँक होतं त्याच्यासोबत भाई हेवी ड्रायव्हर बसचा प्लॅन कॅन्सल होऊन आम्ही सगळेजण आता चाललोय गाड्यांवर 3 गाडीतला आता अजून एक तिसरी वाली गाडी येते मग आम्ही जाईन सगळेजण माझ्या माग आहेत चुकून मोबाईल पडला तर मोबाईलचे तर गेलेच आणि मी पडलो तर माझे पण गेले आणि ह्याच्या पुढे मम्मी मला पुढे पाठवून त्याचा तर विषय सोडून द्या यांच्या पुढं मुद्दे एका साईडला घ्या तो लैला आणि तो आरुष करतो तसे का काय बोलायचं अरे बोल ना यार काय पण तुला कसं वाटतं आता तुला कसं वाटतं एकदम तो बघा तो काय करतो एकदम पत्ता विचारणं चाललाय गाडीवर मनात न घुसायचं यास मला पण यायचं ब्लॉग मध्ये मग नाही आलो तर कसं व्हायचं बरोबर का नाही तुम्हाला तर माहितीच मी किती फेमस ब्लॉगर कसला फेमस ब्लॉग सगळेजण माझ्या ब्लॉग मध्ये येण्यासाठी लय तळमळतात ही सर्वात जास्त आणि हा लड्डू मुत्या और चूत पगलू ए मुत्या असं कर एकदा
ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ ಸಂಚಾರಿ ದೇವರ ಲಡ್ಡು ಮುತ್ಯನ ಅವತಾರ ಈಗಿನ भाई बस तुला काय बोलायचंय का संभ्या आणि हा भाई आहे ना हा शंभ्या पुढे चाललेला आहे आता. घे पुढे गाडी. सावधान पुढे वळण आहे. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है मैं. आम्हाला घेतलाय कॅमेरा आणि देवा भाई साक्षी प्रमोद तिघे चाललेले आणि तो साला व्हिडिओ मध्ये नाही घेते ते शंभ्याच्या फोनने. मग मी माझाच फोन काढला जाणून दे बाबा जुना झालाय पण आपलाच फोन येतो त्याला व्हिडिओ मध्ये सगळं पर्सनली गाडी जाऊन दे पडून द्या पडलं तरी चाल. अरे इकडे बघ हा व्हिडिओ मध्ये राहता घेत मला जाऊन दे. मी माझा मोबाईल काढला मी माझा बनवतो व्हिडिओ. एक आंबे 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 आले तर एक कैऱ्या ओव्हर झालं जाऊन दे. परत कोण काहीतरी बोलन एवढे एवढे चाललेत ना आता एवढं खडबुडी रोड आहे आणि ते मंदड बुद्धीचं बघ. ए मला दिसू दे पुढचा रस्ता बाबा टोकायचं मी करू. तू काय असते पुढं दाखव पुढं त्याला पडलं तरी चालेल बाळा. मला काही दिसत पावायचं आहे प्रमोद. थोडं अजून पुढे जाऊ ना थोडं कोणाला पावायचं कोले का बघा ना. शंभे जायची इच्छा आहे का? हो लय जायची इच्छा आहे पण बुक पण लागलेली आहे जास्त त्यामुळे सगळ्यांना पाण्यात जायची इच्छा आहे पण कोणीच काही कपडे विपडे आणले जाणे पाण्यात जायचे गांडू लोकांना. तुला तुला कसं वाटते ते सांग पाण्यात थांबले तर. बघितल्यावर तर मी तर पूर्ण पागलच होऊन जाते. बाई मला तर पवायची झाली पण मला काही पोहून देत नाही. कोण आहे तो बघतो तिकडे. साक्षी तुझं सांग. साक्षी पाणी गळवतीये. हे लड्डू मुत्या आते इथं बघा काय चाललंय. दोघं नवरा बायको आहे. सॉरी इकडे यायचे. देवराज सेव्यमान पावनाति पंकजं ज्ञानयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. बाय नेक्स्ट लेवल आहे. जे नाही आले त्यांनी घरी बसा मस्तपैकी. बाय बाय. शंभ्या तुला कसं वाटतंय पाण्यात? मला तर एकदम गारगार वाटतंय. आणि आजची फिलिंग कशी आहे म्हणजे? नंबर भाई आज कास्ट ए विक्या नाही. अरे त्याच्यासाठी काय एवढं पाण्यात जाऊ का मी आता? थांब ना. हे बघा वंडक्यावर बसलेला दिसतोय. येतोय का? जीवनाच्या अशा प्रसंगावर आहे आता आम्ही. जर खाली पडलो ना हातपाय मोडतील ना उठते येईल ना बसता येईल. ओ बाय शंभ्याचा घोडा चालला. कूदना अच्छी बात है पर वंडके पे बैठ के नहीं. भाई मजा आया भाई मजा. बहुत मजा आ रहा है. डर की माँ की चूचा चूचा चूचा
ਤੇ ਸਾਡਾ ਕਰਦਾ ਚੂੰ ਚੈਂ खाली कसं उतरायचं ते नाही माहिती. काढायचं माहिती बघ. मी व्हिडिओ काढतो आता. अन्न 15 पासून चालू होतं. इथं आत्ता फिरायला आलतो आणि या मंडळांना आत्ता कळलं की पेपर आहे 11 वाजता. उघडे बसून उभं राहून असे प्रश्न दिलेत ना यायला पण नाही सापडत. सगळे कोणालाच रेंज नाही कोणालाच. एका फोनला रेंज आहे, एक कांडी त्याच्यावर सगळ्यांचा पेपर चाललाय. मला एवढं हसायला येतंय ना. गरीब लोक बघा यांचे चेहरे बघा. अबे इथे माझं धर. एक मिनिट बरं विषय असा झालाय की पोरं हित आहेत सगळे. ते पोरी गेलेत पुढे आणि पोरींनी शानपट्टी केली आहे आणि पाणी आणायला गेलेत. भाई काय वाढायचं, पाणी आणायला गेलेत का कुठं टेंबराला घेऊन हागायला गेलेत ते नाही माहिती. पण डोक्याचा का जास्त वापर करायचा आहे ना कळतच नाही. माहित होतं इथनं जायचं आता सगळ्यांना. सगळ्यांना हे निघायचं बघ. होतं पण सगळेचे सगळे अशी वाट बघत बसले आणि या 3 पोरींची वाट बघत. चित्तेगिरी केली त्या पोरींनी. आम्हाला बिना विचारता गेल्यात. कळतंय का थोडंफार काय एरिया कसा आहे काय कसं आहे. अजिबात कधी सुधरत नाही. न सांगता जातात आणि लटकत बसतात कुठं पण. येऊ देत फक्त त्यांना तिकडे बघतोच मी. बघतोच मी तर चांगलंच बघतो कुठं पण. मेहनतची गाठ भाई आम्ही चोर पोलीस खेळले का ते. आम्ही त्यांना शोधतोय आणि ते कुठे बसतात ते आम्हाला पण नाही माहिती. आणि आता गाड्या पण आणि त्या गाडीवर आणि मागं आहे तसेच ते लोक. आता ते कुठे घावणार ते मला पण नाही माहिती. घावले की 100 एवढं चिडलेला आहे ना. एवढं घालण्याशिवाय सगळ्याची गाडी चालवते मी त्या. आता मौत का नंगाना होने वाला है थोड़ी देर में. आता केलता फोन हो आता धावता ते आता सगळा दिवस ते ह्याच्याच वारी जाणार आहे. याला शोधा त्याला शोधा. अजून पानशेतला जायचं ना जेवायची मॅगी बनवायची. त्याचा काही कंपन लावलं काय माहिती. तुला काय बोलायचं बरोबर माझ्याकडे शब्दच नाही. मला पाहून दिलं नाही. हो आता पाहुण्यावर काढलं ह्याच्यामुळे सगळं काम झालंय. काय झालं ना जबाबदारी आमच्याकडे हा आम्ही काय जबाबदारी फक्त प्रमुख व्यक्तीची. तर काय झालं तर त्यालाच घ्या फक्त पण बाकी माझं काय. सीन असं झालाय पोरी घावल्यात आणि पोरींवर चांगलीच माझ्याकडे सगळ्यांची तोंड आहे तिथे. तिथे देवेनी पण उचकली आहे. नाही मी एकटी आहे का? तू सजेशन करत नको जा अजिबात तिला. मी काय suggest तुम्ही केलं? म्हणला चल चल चल. पाणी टोपून मारलं पाहिजे तुम्हाला. Exactly, मला माहितीच नव्हतं कुठं चाललंय आम्ही. कुठं चाललं म्हणजे कशाला जायचं मग. वैर बरोबर का नाही. डुबून मारायला पाहिजे हे सगळे. नाही कळत मग ती काय करू रस्ता. नाही कळत रस्ता. बाकी गप. सांगून यायचं कळत नाही का. आमच्या बरोबर आलाय आमच्या बरोबर थांबायचं ना. हो का तुझ्या बरोबर हे पेपर आली नाही मी. बोलायचं तरी असते बघ की. चला जातो की मार खातो. बस खाली. असा तमाशा चाललाय. इथं भूक लागली आणि यांच्या ना काय चाललंय भाई डोक्याचं पूर्ण किडकिड करतात ते. ए विक्या 2 शब्द बोल देवेनी बद्दल. शेजारी थांबून बोल. 2 शब्द. हो निघाल हे निघ. आता सीन असा आहे की मॅगी बनवायची आणि जाळायला काय करायचंय मग. आपल्याला तर नाही जाळू शकत. गवत लावायची गवत. कुणाला लावायचं. गवत लावायची गवत. हा हे म्हणतात गौतमी पाटीलला नाचवायची. पण आता गौतमी पाटील इथं तर काही यायची नाही उन्हाची. म्हणून आम्ही सगळेजण लाकडं घेतोय. हिच्या हातात आहे हिच्या हातात आहे साक्षीकडे आहे. आणि विक्याचं आजकाल तोंड लयच चालायला लागलंय. ती देवेनी गप्प करत का नाही ह्याचं तोंड कळत नाहीये. काय करत नाही कळत नाही. ए विक्याचं तोंड गप्प कर की. साक्षीच्या नादी नका लागू. साक्षीने कसलं जाळं घेतलंय. साक्षीने बघा कुणाला जाळायला घेतलंय. आणि हा तिथंच मशानभूमी आहे आणि आम्ही मशानभूमीपाशी मस्तपैकी जेवायला बनवणार आहे. आणि तो झिंगालाला हु 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 हु. हा बघितलंच असेल तुम्ही झिंगालाला एडी पायदास येते म्हणाय गेलं तर. पाणी कसलं भारी आहे. आणि ह्याच्यासाठी पाणी भारी गोष्ट आहे ती आहेच भारी गोष्ट आहे पाणी. आणि आम्ही घेतलंय की आमच्याकडे पाण्याच्या फक्त 2 बाटल्या त्यातच आम्हाला ना इकडे पण काय करायचं
आम्हाला मॅगी बनवायची आहे. आम्ही डब्बा आणलेला तो खायचा आहे. ए तू पाणी आणलंय? हा तुझ्याकडे पाणी आहे का? तुला धुवायचंय का? लई तोंड चालते. झाडाच्या मागे अंग झाडाच्या मागे काटे आहे. हे बघ गेल्यात पाण्यात. भाई सीन असला बेकार आहे ना इकडचा आत्ताची फिलिंग काय सांगू. बढ़िया बढ़िया लग रहा है बहुत अंदर का अंदर का इंसान जाग गया है हा, ए कसं वाटतंय तुला चूल बनवून खायला आपण करतोय ते? कसं वाटतंय वाटणार आहे बाई, यात वाटणार आहे. मग छान वाटतंय छान बघून घे आता चूल आणि मूलचं प्लास्टिक बिस्टिकचे. हा ना प्रमोदनी गाणं पण भारी लावलंय. चूल तर मीच मांडली ह्यो कोंबतोय फक्त. आग लावायचा का आता पता नाहीये. हे हा ही पोरगी चांगली आग लावती आणि दुसरं एक आहे आग लावणारा. भैया जेवण वाद नाही ना होणार. बाई एक नंबरची आग लागली. हा आता चुलीला आग देवेनीच लावणार आहे. ड्रॅगन आहे ना मी. तिच्या जीप चालला ना ते आग बरोबर पेटत. हे बघा चिंदीवाला. आता मॅगी बनवणार आहे मस्त. चमचे बिमचे नाही आणले, पातेल्यातच खात बसणार आता आम्ही. प्लेटी आणलेले आहेत म्हणाय गेलं तर. हे टाके प्रमोद. 100 टाक नाही तर तू. मी पण टाकू का? सगळे टाकू. रुपये काढ की असं. बसले आता कुठं आपण. बाई आज याच्यानंतर खाल्ले पिल्ले पाहून थोडी मजा येईल. हे जेवायचं पण हा जेवण पण आणलेलं आहे. शंभ्या पटापटा टाक बाई. किती पॅकेट होते? त्याच्यामध्ये चार टाकले का? खा. हा, नाही MDF मसाला आहे का? मसाला आहे ना? 4 पाकिट होते. 4च पाकिट होती देवे. 4च टाकले ना सगळे? हे 5 इथलं. हा, टाकले. थांबे. बाय बाय मॅगी. ए, चुत्या. ए, आता प्लास्टिक. त्यात चिकसेल त्याला लोकांना सांडपाना करू. थांब आता होते होते त्याची ती होईल तुझी तू. लॉक चालू अरे आहे का? यार, लय लांब पडतंय यार खायला. देवे कसं वाटतंय? मुत्या हीच प्लॅन होती ना. चपाती काढून फोकस ऑन युअर डाएट. मी बोलतोय इकडे. साक्षी लाईट नाही कसं वाटतंय? मिक्सी में एक काम कर. ए मिक्सी में डालो चना. अरे ऐसा होगा मैगी भाई बहुत बढ़िया भाई. एकदम भारी झाल्या. टाक का? क्लास झाली मटकी. हा त्या चपाती यात टाक. आणि ह्याला म्हणतात निसर्गातील हा. आणि स्वर्ग. निसर्गातील स्वर्ग म्हणजे आपे त्याला बोलून दे. त्याला म्हणतात निसर्गातील स्वर्ग म्हणजे रानमेव्याची पार्टी. एक नंबर बाय. मॅगी बटाट्याची भाजी मटकी T20 पण आणा सांग ना. आणि तिथे एक कॅमेरा लावलेला आणि हा व्ह्यू. सगळे. अरे चपाती खाऊ का मी? ह्या चपात्या त्यात टाक आणि यात अक्कल आहे एवढी मोठी मला. तर विषय असा आहे की चांगला आहे. काय? जेवण झालं आता इथं बनवतात चहा. आमच्या एवढी मस्ती आहे ना बाई. हा. परत गेलो 2 किलोमीटर दूध चहा पावडर साखर घेऊन आलोय. आता आम्ही ते चहा आणि बिस्किट खाणार आहोत. आणि मी साखर खाणार आहे. थोडं थोडं टाक ना पाणी. त्याच्यामध्ये मुंग्या पण आहे. थोडं थोडंच पाणी टाकणार आहे. अशा तऱ्हेने आम्ही हा. चहा बनवत आहे. हा आणि चहासाठी देव्याने साखर टाकायचं आहे. टाक लवकर चल. चहाच्या आचार्याला दाखव ना. बघा आणि दूध पण देवेनीच टाकलेलं आहे. तो पण उचल. अरे टाकले. आधीच नसते चहा. अरे चहा आधी चहापत्ती टाकायची मग साखर टाकायची. अरे येडा आहे का तू? अरे व्लॉग मध्ये घ्यायचंय रे. पुन्हा विक्या. गांडीला एवढा कंड आहे का? तुझ्या गांडीला कंडे. आणि या दोघांच्या पण आहे ना आता कुठे कुठे कंडे ना. तुझ्या डोक्याला आलाय का? मला इथे सगळ्याला बीप बीप करायला लागणार आहे. ए, गोड बिलकुल नको. तू साखर बघा कशी टाकतोय. ए, गोड नाही आवडत मला चहा.
चहा पिते बाबा कधीचा टाक अजून थोडी मुतप्पा मला माहितीये थोडी टाक. अबे नंतर लागन ते टाकून घेते. ह्या प्रत्येकाने घ्या. ए, बस 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 ओय हे बघा अशा अशा तऱ्हेने साखर वेड्यागत नाही करायचं बाळा, वेड्यागत नसतं करायचं. हो, माझ्या सोन्या, माझी बोबडी. फुल तयारीत आलाय भाऊ. विषय असा आहे की पिणार आम्ही चहा गरम गरम हा आणि मुत्ताबा भाईने बघा इलायची पण आणलेली आहे. ए इलायची दाखव तुझी. छोटी आहे पण मोठी. भाई याला पर्सनल जातात पर्सनल जातात घाण लोक ती. आता जाऊन दे काय बोलणार आहे. मस्त की चहा पिणार मग इथनं जाणार परत नदीवर पोहायला. बाय. गाळलेली हॅलो 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 असं असं हॅलो 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 खालचा हात धर कप. देव्या नाही तू या हलवायला इकडे ये. का दूध तर दिलंय बाकी काय नको म्हण. काय दिलंय देव्यानी दूध देव्यानी दूध दिलेलं आहे. तिथंच बाळा तिथंच पैसे आहेत दूध आणायला. हा का हा. हा म्हणजे तसा म्हणण्याचा अर्थ काय शंभ्याचा की हा. देव्यानी दिमाग खराब हो जाएगा. मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. दूध आहे म्हणजे देव्यानी पैसे दिलेत दुधाला आणि चहा पावडर साखर तर मी आणि पाचशे वाटलेल्या मुत्तापाने पैसे दिलेले आहेत म्हणून सगळ्यांची क्वांटिटी सेमच आहे. पण सर्वात मोठं काम ते देव्यानीच आहे दुधाला पैसे दिल्यामुळं. आणि बाई सदम्यात का गेलाय कळत नाहीये. सगळी कामं झाली आता सगळेजण निघाले आणि भेळ पण बनवायची राहिली. भेळ पुढे बनवून आणि हा बघा भांडी घासतोय. किती रुपये आहे रे महिन्याला तुला पगार? बनवत की हत्ती दातर दोघांना 5,000 रुपये महिन्याचे. माझ्या घरी चला 10 रुपये हप्ता आहे. गरीबच राहणार आहे. 5,000 देऊन सुद्धा त्यांना 10 रुपये पाहिजे. माझ्या घरी परमानंट. कुठं किती रुपये देणार? 2 टाइमचं जेवण. हा मग पैसे काय घे पटकन ये देव्याने. 2 टाइम जेवण आम्हाला असंही भेटतं. तुला 3 टाइमचं देईल. चल नाही मला 3 टाइम 3 टाइमचं देणार ना. काय जेवण ना? हा बिर्याणी चिकन. बाई मुतप्पा रुपयाला 3 टाइम देणार जेवण. तुम्हाला 3 टाइम देणार जेवण मग जेवायचा विषय चाललाय ना. म्हणतोय. लय घाणेरडा या. अशा तऱ्हेने आमचा हा ट्रिप आता संपून जाईल थोड्या वेळात. आता घरी परतीचा प्रवास चालू झालेला आहे आमच्या. तर प्रत्येक जण इमोशनल तर कोणी नाहीये नाटकी करणार आता व्हिडिओ मध्ये बघताना. तर हा शंभर तुला काय वाटतंय? मला खूप छान वाटलं. छोट्या समुद्रामध्ये एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्वर्ग म्हणजे की भाई जबरदस्त. मी तर फार खुश आहे. तू बोल. बाय असं बोलू की चड्डी पण ओली झाली. बाई तुझ्याकडे हीच अपेक्षा होती. देव्या बोल तुला कसं वाटलं आता टाइम हा स्पेंड केलेला? भाई परत नाही आणणार दिवस. तुझ्या पर आहे. मुत्त्या तुला कसं वाटलं आता भिजून? मला झोप आली. मी जाऊन झोपणार. मग गुड्डे का खातोय? दे गुडे गुड्डे बनवायला वेगळाच काहीतरी झोन मध्ये असतो. मी असं करेल, मी झोपेलच आणि मी हेच करेल. मग झोप आले ना. साक्षी तो 2 शब्द सकाळपासून नाही काय बोलतो. ए थांबा. माझ्या लाईफ मधला सगळ्यात बेस्ट आहे. भाई मग तो रे त्याला सोबत करून काढून त्याचे एक्सप्लेनेशन काय आहेत मग त्याच्यासोबतच्या? आता मला थोडा प्रश्न पडला. आमच्या सोबत एवढा सुंदर वेळ गेला पूर्ण दिवस गुड्डे गेला आणि लास्टला पण गुड्डे खाऊन गुड्डे बनवतो. आप्पे तू बोल आता. मला फक्त एकच उणीव वाटेल की मला पाण्यात पोहता नाही आलं. मस्त एवढं सोडून बाकी एन्जॉय केलं मी. काय नाही पण तुला प्रमोद! सगळं हे नव्हतं. हे कोणाचीच बळजबरी नव्हती. तुला पण काय प्रमोद तुझं सांग की तुला कसं वाटलं पूर्ण दिवस? एकदम भारी वाटलं. मला गिल्टी फील होतं की मी इथनं त्या ब्रिज पाशी नाही जाऊ शकलो. ते पुढच्याच मी करून दाखवतात ना इथनं त्या फक्त ब्रिज पर्यंत जाणार होतं. पुढच्याच मी डायरेक्ट तिथनं उडी टाकणार डायरेक्ट ब्रिज पाशी जाणार मी. बोल आता परत. आज तर मजा की भाई खूप मजा आली या मित्रासोबत जिगरी यारासोबत. भाई पप्पी घ्या की गालाची पप्पी घ्या. भाई Kiss me
miss me. Close your eyes. भाई बडे हम वाकडे. अशा तऱ्हेने बघितलंच असेल की प्रत्येकाचा प्रवास कसा गेलाय म्हणून सगळ्यांना भारी वाटले. हे सगळ्यांनी एका रो मध्ये या. सगळ्यांनी खूप छान मजा केली, त्यामुळं भाई हा क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. सगळेजण भिजून आणि ओले चहा झाले. तर मुत्तप्पन इकडे एकदम सुंदर हा बनवला होता. मुत्तप्पाच्या चहासाठी चहा 2 शब्द तुला आ तू निम्म सांडला माझ्या हातून, त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सगळ्यांनी माफ करा, थोडा चहा हातून सांडला माझ्या. नाही थोडा नाही जास्तीत लय सांडवलाय चहा. बाजूला माझ्या तरी पण सगळ्यांना पुरलेला आहे, तरी पण सगळ्यांना पुरला आहे, हे विशेष आहे, लक्षात ठेवा. आलेत ना सगळेजण कॅमेरा. बोला आता, बोला. चला लास्टचे 2 शब्द बोलायचे काय. ऐक एक जणांचं हे करायचंय. आपली पुढे गेली दिवेनी, आपल्याला आपला फक्त या दिवेनीमुळे शिक्षक झाला. तिला आपण काय काय आहे का ते आपण विकास कडून सत्कार करू, सत्कार करू. विकास सत्कार करू. काय थांब जरा, थांब माझ्याकडून तिला तर टावेल घाल ना. का? कारण की हिच्यामुळे आपल्या सक्सेस झाला आजचा. ग्रुपला टाकली त्याला यायचं. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. थांबाय सगळ्यांनी. तू येऊ दे ना. थांबा ना मॅडम. बाय बाय. बाय बाय पानशेत. बाय परत भेटू पाचशेतला. बाय बाय. परत भेट देऊ लवकरच. आणि प्रमोदला तिथपर्यंत घेऊन जाऊ. नक्की जाऊ. हा नक्की. आणि लवकरच पुन्हा दुसऱ्या वेळेस प्लॅन करू आम्ही, आणि तो सक्सेस होऊ. आणि तो खूप सक्सेस होऊ, खूप छान पद्धतीने आणि अजून success होऊ. पोरांना आणू आणि इथं. अजून मित्रमैत्रिणींना आणण्याचा प्रयत्न करू. अजून ठीक एन्जॉय आहे ना? करू, अजून एखादं चांगलं ठिकाण हो. शोधू. आणि मॅगीच्या ऐवजी वेगळं काहीतरी पदार्थ करू. खूप चिकन आणि मटन आणि घरनं भाकरी कडक भाकरी भाई, बनवून याच्या- आणायचं. काय नाही, चिकन बिकन काय या नाही. दोघांसाठी वेगळं या दोघांसाठी वेगळं. चिकनसाठी भाई भाई आमच्यासाठी चिकन पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही दोघं सुद्धा. कॅमेऱ्याला काय सांगतोय, आपल्यालाच प्लॅन करायला लागणार आहे. मग ठीक आहे, कॅमेऱ्याला धन्यवाद. सांगतो म्हणजे खूप पानशेतला बाय बाय करतो आम्ही जाताना, आणि थोडं इमोशनल पण आहे थोडं, पण ठीक आहे यार. चला बाय. बाय बाय पानशेत. थांब. शंभ्या कसं वाटलं आजचा प्रवास आता संपून टाक. खऱ्या अर्थाने देव्यांमुळे आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. तर आणि तिला माहिती दिवसभरात खूप मजा केली आपण. स्विमिंग वगैरे झालं, पार्टी झाली, मॅगी पण खूप छान झाली, चहा स्पेशल मुत्तप्पाने बनवला होता. आणि त्यानंतर आपलं सगळ्यात चाडलं बाबा, माझ्याकडून चाडलं बाबा थोडा चहा. त्याबद्दल सगळ्यांची व्यक्त करतो. त्यानंतर आपल्या सगळ्यात आजचा प्रवास चहावरती येऊन थांबतोय. आणि इथून पुढं पण असंच राहावं, असं सगळ्यांचं बॉन्डिंग राहावं, हीच आत्ताच्या या व्हिडिओ मध्ये सगळ्यात चांगलं महत्वाची गोष्ट की हे सगळे वापस भेटणार आहे आपण. वापस सगळे भेटणार आहेत. सगळ्यांचा आता शब्द आहे. शेवटची पार्टी असं कोणी म्हणू नका बरं का. शेवटची पार्टी असं कोणी म्हणायचं नाहीये. आपण लवकर भेटणार आहे. शेवटची पार्टी आपल्या जवळ आपण सगळे भेटणार आहे. आजचा दिवस थांबवते आपण. आजची पार्टी जे नाही आम्हाला मिस करतात ना त्यामुळं ते पण भेटणार आहे आम्हाला. आजच्या दिवस संपतोय, त्यामुळे थोडं सगळे इमोशनल असतील, पण आजचा दिवस संपतोय आपला. पुढची पार्टी संपत नाहीये, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि असे सगळ्यांना एकमेकांना साथ द्या, एकमेकांना कोणाचं माझ्याकडून जरी कोणाला एखादा शब्द कोणातून मन दुखावला असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो माझ्याकडून. कोणाकडून जरी काय असेल तरी इथंच आज सगळ्यांनी विसरून जायचंय आणि इथून पुढे द्यायचंय. आपण भांडण करतो आणि आज थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.